इंचनाळ येथील प्राचीन गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण। मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी गावात काढण्यात येणार हाराची भव्य मिरवणूक। डॉक्टर आनंद गोसावी महाराज आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम। गडिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथील प्राचीन गणेश मंदिरात माघी गणेश जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून ती दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने तसंच इंचनाळ ग्रामस्थांनी केले। साधारणतः 17व्या शतकात या गणेश मंदिराची कागदोपत्री नोंद आहे। 19व्या शतकामध्ये 1906-07 ला याचा पहिला जीर्णोद्धार झाला। साधारणतः 20 वर्ष झाल्या 20 ते 25 वर्षापूर्वी याचा दुसरा जीर्णोद्धार झाला। 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या गणेश जयंती उत्सवासाठी सुमारे 50,000हून अधिक भाविक दर्शनाची आणि महाप्रसादाची लाभ घेतात। सोमवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीनं गावातून हाराची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। सालाबाद माघी गणेश जयंती उत्सव महाप्रसादासाठी कमीत कमी 50,000 लोक महाप्रसादाला लाभ घेतात। त्याप्रमाणे एसटी बसेसची व्यवस्था केलेली आहे व आरोग्य यंत्रणेचे वैद्यकीय प्रथम दिवसभर आपल्या सेवेत असणार आहे। त्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार सो आणि पोलीस यंत्रणा यांचे मोलाचे सहकार्य आपल्याला मिळाले आहे। स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, सेवा संस्था, तरुण मंडळे, माहिती बचत गट व दिनगिरा यांच्या सहकार्यातून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे। मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता गणेश जन्मोत्सव सोहळा आणि महाप्रसाद वाटप होणार असून यावेळी हत्तरगीच्या परमपूज्य हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाचे पीठाधीश डॉक्टर आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी महाराज, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे। 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाची मोठ्या प्रमाणात स्थानिक देवस्थान समितीकडून तयारी सुरू आहे। 7 दिवस सप्त्याचे आयोजन असून 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता धान्याची व हाराची भव्य मिरवणूक निघणार आहे। तसेच 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता गणेशाचा जन्मकाळ पार पडेल। यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सुमारे 40 ते 50,000 भाविकांना महाप्रसादाची सोय केली आहे।